उत्तराखंड येथील घटनेच्या निषेधार्थ नांदेडमधील भीमशक्तीचे मुंडन आंदोलन, कार्यकर्त्यांचा तीव्र निषेध। याबाबत अधिकची माहिती अशी की काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खासदार मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील रामलीला मैदानावरील सभेनंतर घडलेल्या कथित शुद्धीकरणाच्या प्रकाराच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी मुंडन आंदोलन करण्यात आले। हल्द्वानी येथील सभेनंतर काही सनातनवादी व भाजपा प्रणित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी स्टेजवर जाऊन गोमूत्र शिंपडून मंत्रपठण करीत शुद्धीकरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलकांनी केला। या घटनेमुळे सामाजिक सलोखा व लोकशाही मूल्यांना धक्का बसल्याचा आरोप करीत भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी प्रदेश सरचिटणीस डॉक्टर दिनेश निकाते, जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर, नांदेड शहराध्यक्ष संजय कवटेकर, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा देगलूर येथील नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। या घटनेचा निषेध करीत दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सामाजिक समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी उत्तराखंड येथील स्थित हल्द्वानी येथे काँग्रेस पक्षाची रॅली आयोजित करण्यात आली होती आणि त्या रॅलीला व सभेला मार्गदर्शन करण्यासाठी खरगे साहेब तिथे उपस्थित होते। त्यांची सभा झाल्यानंतर तिथल्या मनुवादी संघटना हिंदू राईट विंग नावाची एक संघटना आहे, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी तिथं गंगाजल वापरून आणि गोमूत्र वापरून तिथं शुद्धीकरणाचा जो प्रयोग केलेला आहे तो अतिशय लाजिरवाणी प्रयोग आहे आणि मनुवादी प्रयोग आहे। त्या प्रयोगाच्या विरुद्ध निषेध करतात माननीय हांडोरे साहेबांनी आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी मुंडन आंदोलन हे करत आहोत आणि हांडोरे साहेबांच्या भीमशक्तीच्या वतीनं हांडोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या आमचं निषेध व्यक्त करत आहोत। काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब हे उत्तराखंड येथे काँग्रेस पक्षाच्या प्रचारानिमित्त गेले असता त्या ठिकाणी सभा झाली होती काँग्रेस पक्षाची। ती सभा झाल्याच्या नंतर या देशातील मनुवादी सरकारचे काही समर्थक जे काँग्रेसमध्ये जे भाजपचे मनुवादी विचारांचे RSSचे लोक ती सभा संपल्यानंतर त्या स्टेजवर जाऊन त्यांनी गोमूत्र शिपडलं आणि या देशामध्ये पुन्हा एकदा मनुवादी विचारधारा आणण्याचा त्यांचं षडयंत्र आहे, जातीवाद आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। अशा या मनुवादी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री व तथा विद्यमान खासदार आदरणीय चंद्रकांत हांडोरे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांना व काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना व परिवर्तनवादी विचारांच्या सर्व समविचारी पक्षाच्या लोकांना त्यांनी आवाहन केलं की आदरणीय खरगे साहेबांचा अपमान करणाऱ्या या भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी प्रत्येक जिल्हा कचेरीवर मुंडन आंदोलनाचं आयोजन करण्यात आलंय। ते आंदोलन आज या निमित्ताने आम्ही नांदेडच्या वतीनं भीमशक्तीच्या वतीने करत आहोत। सर्वांना मी आपल्याला एक शोध व्यक्त करतो की जे आदरणीय राज्यसभेचे खासदार आहेत मल्लिकार्जुन खरगे साहेब यांचा जो अपमान केला जे RSS BJPच्या नेत्यांनी आणि त्याचा एक निषेध म्हणून आम्ही जिल्हा कचेरी समोर मुंडन आंदोलन करत आहोत। आणि आज आपण बघतोय की आज कोणतं युग आहे, वैज्ञानिक युग आहे, क्रांतीचं युग आहे। आज आपण महिनाभरापासून आपण पाहत आहोत की विद्यार्थ्यांनी पूर्ण भारतभर क्रांती घडवून आणली आणि एवढी क्रांती घडत असताना, भारत बदलत असताना एक मानसिक विचार, एक पौराणिक विचार, एक मनुस्मृती विचार आणण्याचा भाजपा आणि RSSचा जो अजेंडा आहे तो सध्याला सर्वांनाच घातक आहे। हिंदू मुस्लिम त्याच्यानंतर दलित हिंदू अशा वेगळ्या कारणानं पूर्ण आपला भारत 12 ते 15 वर्षापासून ग्रासला गेलेला आहे आणि याच धोरणामुळे मोठा राजकारणी आणि पूर्ण भारतभर त्यांची ओळख आहे जो 8 दशकापासून राज्यसभा असो, विधानसभा असो, लोकसभा असो व केंद्र सरकारच्या मंत्रिपदावर राहणारा व्यक्ती आणि तो उच्च सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता असलेला व्यक्ती
त्याच्या असा एक वेगळ्या पद्धतीने अपमान करणं हे भारताला शोभत नाही आणि केंद्र सरकारलाही शोभत नाही. आणि या निषेधार्थ आम्ही चंद्रकांत जानोरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा कचेरीवर आमचे सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष सर्वांनीच आज मुंडा आंदोलन करून खरगे साहेब यांचा जो अपमान केला त्याच्या निषेधार्थ आम्ही आज पूर्ण जिल्हा मंडळ भीमशक्तीचं आज आम्ही आंदोलन करत आहोत.